हे रामकृष्ण हरी माऊली. आज आपण रमा एकादशी पूजा विधी, व्रत पूजन व व्रतकथा याबद्दल माहिती जाणून घेऊयात. नवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. तर अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे. रमा एकादशीचे महत्त्व. वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. घरातील धनधान्य समृद्धी वृद्धिगत होते. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते. आता आपण रमा एकादशीचे व्रतपूजन किंवा पूजाविधी याबद्दल माहिती घेऊयात. रमा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णांची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, त्या काळातील फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप, दीप नैवेद्य दाखवून श्रीकृष्णांची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास गीतापाठ करावा. एकादशीची व्रतकथा ऐकावी. यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते. आता आपण रमा एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात. मुचकुंद राजाची कन्या उपवर झाली होती. तिचे नाव होते चंद्रभागा. चंद्रभागा खरोखर सौंदर्यवती होती. त्यामुळे अनेक राजपुत्रांनी तिला मागणी घातली होती. चंद्रभागेसाठी कोणता वर नेमस्त करायचा या विचारात मुचकुंद राजा गुरफुटून गेला होता. असाच एक दिवस राजा विचार करत आला असता चंद्रभागा तेथे आली आणि आपल्या पित्यास म्हणाली, तात, तुम्ही नेहमी माझ्या लग्नाचाच विचार करत असता. तुम्ही मुळीच विचार करू नका. माझ्यासाठी वर मी शोधून काढणार आहे. मी माझ्या लग्नासाठी एक पण जाहीर करणार आहे. तो पण असा की आपल्या राजवाड्यासमोर जे वडाचे झाड आहे ते झाड जो कोण एका बाणात मुळासकट उघडून टाकील त्याच्याच गळ्यात मी माळ घालेन. चंद्रभागेचा विचार राजास पसंत पडला व त्याने राजकन्येचा पण जाहीर केला. पण जाहीर केलेल्या दिवशी शेकडो राजपुत्र मुचकुंद राजाच्या राजवटसमोर हजर झाले. अनेक राजपुत्रांनी बाण सोडून वडाचे झाड मुळासकट सुखडून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेकाचे प्रयत्न असफल झाले. शेवटी चंद्रसेन राजाचा पुत्र शोभरनने एका बाणातच झाड मुळासकट उपटून टाकले. चंद्रभागा त्याच्या गळ्यात माळ घालण्यास निघाली. इतक्याच त्या ठिकाणी महान तपस्वी ऋषी विस्मानी आले. त्यांनी चंद्रभागा आणि राजा मुचकुंदास जरा बाजूला नेऊन सांगितले की राजपुत्र शोभन हा अल्पायुष आहे. आजपासून साधारण 3 वर्षाच्या आत त्याचा मृत्यू आहे. हे व्रत समजले आणि मुचकुंदाचे मन बदलले. त्यांनी आपल्या कन्येस शोभनच्या गळ्यास माळ घालू नये असे स्पष्ट सांगितले. पण चंद्रभागा म्हणाली, पण त्यात जरा पण बदल होणार नाही. अखेर चंद्रभागेने शोभनच्या गळ्यात माळ घातली. लवकरच त्यांचा थाटाने विवाह झाला. या नवदाम्पत्यास विस्मानी ऋषींनी अश्विन कृष्ण पक्षातील एकादशी व्रत करण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर राजा मुचकुंदाने पण हे व्रत केले. आणि एक दिवस शोभन सह्याग्रहात गाढ निद्रेत असता सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. चंद्रभागा विधवा झाली. असे दुःखात काही दिवस गेले. एक दिवस मंद्राचल
पर्वतावर राजा मुचकुंद चंद्रभागेसह फिरण्यास गेला असता त्यांना शोभन दिसला. शोभन देवलोकात पूर्ण मिसळून गेला होता. मंद्राचल पर्वतावर देवलोकांचा वास होता. शोभनला देवलोकात उच्च स्थान प्राप्त झाले होते. अनेक दासदासी शोभेंच्या सेवेत हजर होत्या. राजा मुचकुंद आणि चंद्रभागेस भगवान विष्णूंनी प्रत्यक्ष दर्शन दिले. तुम्ही केलेल्या एकादशी व्रतामुळे मी प्रसन्न झालो आहे असे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी राजास व चंद्रभागेस सांगितले. अखेर या व्रती योगेस राजा व चंद्रभागेस शोभनप्रमाणे देवलोकात उच्च स्थान मिळाले व मुक्ती मिळाली. या एकादशी व्रतास भगवान विष्णू बरोबर श्री लक्ष्मी मातेचीही पूजा करावी. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.